दौंड SRPF पोलीस भरती 2024 म्हणजेच आत्ता 1-2 आठवड्यापूर्वी जो पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा. संचलनासाठी जवानाने रांगेत उभे करवायचे आहे. जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या 10 ने कमी केली तर 20 अधिक रांगा कराव्या लागतात आणि जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या 5 ने वाढवली तर 5 रांगा कमी होतात. तर जवानांची एकूण संख्या किती? हा थोडासा गणित तुम्हाला कन्सेप्ट समजवण्यासाठी थोडंसं मोठं होणार आहे. गणित नक्कीच शेवटपर्यंत बघा. बघा तुम्हाला पहिले कन्सेप्ट सांगतो. किती आहे? समजा प्रत्येक रांगेत जवान. प्रत्येक रांगेत आपण जवान मानले किती? की X जवान आहेत आणि रांगा किती आहेत? तर रांगा म्हणूया आपल्याला माहिती नाही किती आहेत. तर आपण रांगा ठेवल्या Y. बघा परत एकदा सांगतोय की प्रत्येक टोटल रांगा घेतल्या आपण Y. पण प्रत्येक रांगेत म्हणजे एका रांगेत X जवान आहे असं समजूया. तर एकूण जवान किती होतील? प्रत्येक रांगेत एक जवान आहेत X आणि टोटल रांगा पूर्ण रांगा आहेत Y. तर एका रांगेत समजा 10 जवान आहेत असं समजूया. एक उदाहरण समजा आणि तुमच्याकडे 5च रांगा आल्या तर टोटल जवान किती होतील? प्रत्येक रांगेतील जवान गुणिला रांगा समजा 4 झाले तर किती होतील? 40 होतील. अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की टोटल किंवा पूर्ण जवानांची एकूण संख्या किती येणार आहे? X गुणिला Y. हा कन्सेप्ट कधी बदलणार आहे का? X गुणिला Y एवढ्याच जवानांची संख्या येणार आहे. आता बघा काय दिलेलं आहे. जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या 10 ने कमी केली म्हणजेच X वजा 10 प्रत्येक रांगेतलं जवान होते X त्यामधनं आपण 10 काढून घेतले तर काय होईल? तर 20 अधिक रांगा लागतील. म्हणजेच किती रांगा लागतील? तर 20 अधिक रांगा लागतील म्हणजे Y प्लस 20 एवढ्या रांगा कराव्या लागतील. पण शेवटी जवान काय आहे? सेम राहणार आहे. म्हणजे समजा 10 आणि 40 असं एक प्रकारे आपण जे गणित धरलं होतं 10 गुणिला 40 म्हणजे जे प्रत्येक रांगेतील जवान. आता जर मी ह्याच्यामधून प्रत्येक रांगेतून जर 2 जवान काढले तर मला इकडे किती रांगा बनतील? तर 5 रांगा बनतील. कारण की मला उदाहरण काय आहे? 40 रांगा बनवायच्या आहेत. टोटल जवान 40च राहणार आहे माझ्याकडे. बघा ह्याच्यामधनं 10 जर जवान काढले तर रांगा कितीने वाढली? इथे 1 ने वाढली पण इथे 20 ने वाढली. तर आपण काय केलं? परत एकदा समजून घ्या. ज्या रांगा काढून जवान राहिलेले आहेत म्हणजे हे राहिलेले जवान आहेत. म्हणजे प्रत्येक रांगेतील जवान आत्ता करंट सिच्युएशनला 10 काढल्यानंतर आणि करंट सिच्युएशनला किती रांगा वाढल्यात? तर यांचा काय करायचा आपल्याला? गुणाकार. हा गुणाकार किती असणार आहे बरं? हा गुणाकार एकूण जवानांची संख्या जेवढी आहे तेवढेच असणार आहे. म्हणजेच किती असेल? म्हणजेच असणार किती आहे? XY. म्हणजेच तो किती असणार आहे? X आणि Y. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. X गुणिला Y XY X गुणिला 20X वजा 10 गुणिला Y वजा 10Y वजा 10 अधिक 20 यांचा गुणाकार केला तर वजा 200 येईल बरोबर येईल XY. आता ह्याला सॉल्व्ह करूया आपण. हा जो XY आहे आपण ह्या साईडला घेऊया किंवा हा 200 आहे त्या साईडला पाठवूया. बघा पहिले हा XY ह्या साईडला घेतला तर हा XY जो पहिला होता तो घेतला प्लस 20X वजा 10Y हा जो प्लस 200 आहे आपण तिकडे पाठवूया आणि हा जो XY आहे ह्या इकडे प्लसमध्ये आहे ह्या साईडला घेतला हा वजामध्ये जाईल. हा वजावाला 200 त्या साईडला पाठवलं तर हा प्लसमध्ये जाईल. हा वजा XY प्लस XY कॅन्सल झालेला आहे. तर इथे काय आलं? 20X वजा 10Y बरोबर किती? 200. आता प्रत्येकाला 10 ने भाग जातो म्हणजेच येथील 2X वजा Y ह्याला 10 ने भाग दिला तर 2X येईल. ह्याला 10 ने भाग दिला तर फक्त Y येईल आणि ह्याला 10 ने भाग दिला तर 20 येईल. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता तसंच सेम दुसरं इक्वेशन बनवायला त्यांनी दुसरी कंडिशन दिलेली आहे. जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या 5 ने वाढवली. जर प्रत्येक रांगेतील जवानांची संख्या 5 ने वाढवली तर काय होणार आहे? इथे जवान होते X
प्रत्येक रांगेत x जवान होते, त्याच्यामध्ये आपण 5 वाढवले. तर जे वाढवलेले आहेत ते कसे होतील, तर त्यांच्या रांगा ज्या आहेत yच्या ऐवजी किती होतील, y वजा 5 होतील, रांगा कमी होतील. बघा आपण परत मागच्यासारखं गणित करूया. 10 आणि 4 होतं, टोटल 40 होते. पहिल्या केसमध्ये 8 आणि 5 झालं, हे कमी झाले. आता वाढवले तर काय होईल, समजा इथे मी केले 20 आणि इकडे 2. बघा या केसमध्ये तुम्ही जवान वाढवलेले आहेत किती, 10ने वाढवले आहेत. म्हणजेच 10ने जवान वाढवले प्रत्येक रांगेतले. म्हणजे पहिले होते x, आता 5ने वाढवले. तर तसंच आपण 10ने वाढवले. तर यांचा पण गुणाकार किती येणार आहे, 40च येणार आहे. पण रांगाच्या संख्या कितीने कमी झाल्यात बघितलं तर 2ने कमी झाल्यात. सेम तसं 5ने केलं तर त्या संख्या ज्या आहेत जवानांच्या संख्या ह्या काही चेंज होणार आहे का, तर त्या चेंज होणार नाही आहे. म्हणजेच यांचा जो गुणाकार आहे हा टोटल जवानांची संख्या आहे ॲक्च्युअलमध्ये. बघा पूर्ण एकूण जवानांची संख्या एवढी आहे, पण ती आपल्याला माहिती किती किती आहे, एकूण रांगा आणि प्रत्येक रांगेतल्या जवान. तर आता परत ह्या इक्वेशनला सॉल्व करू. x गुणिला y, x गुणिला वजा 5 वजा 5x प्लस 5 गुणिला y प्लस 5y, 5 वजा 5 यांचा गुणाकार वजा 25 बरोबर येणार आहे xy. आता हे इक्वेशनला सॉल्व करूया आपण. हा परत xy आहे, ह्या साईडला घेतला तर xy हा डायरेक्ट मी इकडे लिहितो या साईडला, वजा xy हा प्लसमधला इकडे घेऊन टाकला. इथे वजा 5x होता, हा प्लस 5y आणि हा वजा 25 आपण तिकडे पाठवला, हा प्लसमध्ये जाईल. ठीक आहे. तर हा प्लस xy मायनस xy कॅन्सल झालेला आहे. इथे राहिलं किती, वजा 5x प्लस 5y बरोबर 25. तर आता काय येणार आहे, ह्याला प्रत्येकाला 5ने भाग जातो. तर ह्याला वजा x ह्याला 5ने भाग दिल्यानंतर प्लस ह्याला 5ने भाग दिल्यानंतर फक्त y बरोबर येणार आहे 5. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता इथे मी काही गोष्टी खोडतोय, कारण की गणित सोडवावं लागेल आपल्याला. हे इक्वेशन तयार झालेले आहेत आणि हे इक्वेशन सोडवण्यासाठी मला थोड्या बहुत गोष्टी पुसाव्या लागतील, मिटवाव्या लागतील. ठीक आहे. आता हे 2 इक्वेशन जशाल तसे ठेवतो मी. बाकीचं तुम्हाला कळालं नसेल तर व्हिडिओ थोडासा पॉज करून बघा इथे. आता दोन्ही इक्वेशन मी एका ठिकाणी लिहितो. 2x वजा y बरोबर 20 इक्वेशन फर्स्ट, आणि काय आहे वजा x प्लस y बरोबर 5 इक्वेशन नंबर 2. आता हे लिहून घेतले आपण जवळजवळ. आता याला सॉल्व करूया. बघा इथे डायरेक्टच सॉल्व करायचा प्रयत्न करूया. काय येणार आहे बघा, वजा y प्लस y यांची बेरीज करूया डायरेक्टच. यांची बेरीज केली, 2x मधनं x गेला, फक्त x राहिला, प्लस y वजा y हे डायरेक्ट कॅन्सल होतील. बरोबर किती येणार आहे, यांची बेरीज झाली 20 आणि 5 25. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की प्रत्येक रांगेत जवान किती आहे, x बरोबर 25 जवान आहेत. आता हे जे xची किंमत आहे कुठे एका ठिकाणी ठेवा, म्हणजे इथे ठेवतो मी वजा 25, या इथे मी xची किंमत ठेवलेली, xची किंमत आली 25 प्लस 5 प्लस y बरोबर किती, बरोबर 5 होतं. तर y बरोबर किती आलेलं आहे, वजा 25 आपण त्या साईडला पाठवूया, 5 प्लस 25 होईल. म्हणजे हा जो वजा 25 आहे आपण तिकडे पाठवल्यावर प्लस 25 होईल. 25 प्लस 5 किती होतील, 30. म्हणजेच टोटल रांगा किती येणार आहे, 30. आता तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झाली की प्रत्येक रांगेत 25 जवान आहेत आणि एकूण रांगा आहेत 30. तर एकूण जवानांची संख्या किती येणार आहे, 25x गुणिला y. एक्सची किंमत आहे 25 आणि yची किंमत आहे, रांगा आहेत 30. तर एकूण जवान येणार आहे 25 त्रिक 75 आणि हा शून्यला 0. म्हणजेच त्या टोटल ह्याच्यामध्ये जवान किती असणार आहे, 750, म्हणजे 750 एकूण जवान असणार आहेत. जर तुमचे काही प्रश्न असतील आणि ते माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा QR कोड आहे बघा, टेलिग्राम ग्रुप आहे. टेलिग्राम ग्रुपवरती डायरेक्ट तुम्ही तिथे जाऊन मला तुमचे डाऊट्स पाठवू शकता. आणि जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण इथे सिंगल व्हिडिओज फुकटमध्ये ठेवलेले आहेत. पण जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना जर एखादा चॅप्टर
डिटेलमध्ये शिकायचं असेल तर फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आपण. मात्र 59 रुपयामध्ये ही फीस तुम्हाला अवेलेबल आहे. ही मेंबरशिप तुमच्यासाठी अवेलेबल आहे. बघा, हा QR कोड स्कॅन करा. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. यूट्यूबला फक्त तुम्ही जॉईन बटनावरती क्लिक केलं की ती मेंबरशिप तुम्हाला सहज अवेलेबल होईल. धन्यवाद.